गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट पाहतोय. त्यामध्ये आपण कॉन्क्रीट हा युनिट स्टार्ट केलेला आहे. थर्ड युनिट आहे आपला कॉन्क्रीट. त्यामध्ये आपण पॉईंट पाहतोय कॉन्क्रीट ऑफ मिक्स डिझाईन. हा लास्ट लेक्चरला आपण एक्सप्लेन केलेला आहे. कॉन्क्रीट ऑफ मिक्स डिझाईन. ओके, कॉन्क्रीट ऑफ मिक्स डिझाईन. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहिला होता ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्स डिझाईन अँड मेथड्स. हा पण स्टार्ट केला होता आपण. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्स डिझाईन, मिक्स डिझाईनचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते हे आपण एक्सप्लेन केलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्स डिझाईन. ओके, त्यानंतर नेसेसिटी ऑफ डिझायनिंग अ मिक्स. नेसेसिटी ऑफ डिझायनिंग अ मिक्स हा आपला सेकंड पॉईंट होता. फर्स्ट होता ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझाईन मिक्स आणि सेकंड होता नेसेसिटी ऑफ डिझाईन मिक्स. 4 नेसेसिटी दिलेल्या होत्या. फर्स्ट होती टू गेट कॉन्क्रीट विथ प्रॉपर रिक्वायर्ड स्ट्रेंथ. सेकंड होती टू गेट कॉन्क्रीट विथ सफिशियंट ड्युरेबिलिटी, गुड अपीरियन्स. थर्ड होती टू गेट वर्केबल कॉन्क्रीट. फोर्थ होती टू गेट एन इकॉनॉमिकल कॉन्क्रीट. ओके, हे होत्या 4 नेसेसिटी ऑफ डिझाईन अ मिक्स. त्याच्या अगोदर आपण पाहिले होते ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्स डिझाईन. कोणते कोणते होते ऑब्जेक्टिव्ह? फर्स्ट, टू अचीव अ स्पेसिफाईड कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ 28 days period cube. Second, to achieve and maintain the specified workability of concrete mix throughout work. Third, to have sufficient durability. Fourth, to reduce wastage of concrete by concrete proportioning. The next was to have desired strength in hardened stage. Then to achieve the economic as much possible by selecting appropriate concrete ingredients. The next was to obtain maximum possible yield per bag of cement. To have satisfactory appearance. And next was to comply with certain other specified properties and not to have certain drawbacks such as honeycombing and segregation, etc. तर हे होते ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर नेसेसिटी पाहिलं होते आणि आपण थर्ड पार्ट स्टार्ट करतोय फॅक्टर्स अफेक्टिंग द कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. तर कॉन्क्रीट मिक्स डिझाईनचे फॅक्टर काय आहे हे आपण व्यवस्थित एक्सप्लेन करूया. फर्स्ट फॅक्टर आहे वॉटर सिमेंट रेशो. वॉटर सिमेंट रेशो किती घ्यायचा, काय घ्यायचा हे झालं कॉन्क्रीट मिक्स डिझाईनमध्ये करताना. वॉटर सिमेंट रेशो किती घ्यायचा, फर्स्ट फॅक्टर वॉटर सिमेंट रेशो. सेकंड फॅक्टर आहे सिमेंट ॲग्रिगेट रेशो. जे आपले सिमेंट आणि ॲग्रिगेट आपण घेतो ते एकत्र करताना त्याचा रेशो किती घ्यायचा, हा आहे सेकंड फॅक्टर ऑफ द कॉन्क्रीट मिक्स डिझाईनचं सेकंड फॅक्टर सिमेंट ॲग्रिगेट रेशो. फर्स्ट होता आपला वॉटर सिमेंट रेशो. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे आपला ग्रेडेशन ऑफ ॲग्रिगेट्स. ॲग्रिगेटचे ग्रेड्स कोणते घ्यायचे, कोर्स ॲग्रिगेट्स असतात, त्यामध्ये फाईन ॲग्रिगेट्स असतात, त्यामध्ये ग्रेडेशन ऑफ ॲग्रिगेट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्सिस्टन्सी. कॉन्सिस्टन्सी कशी करायची कॉन्क्रीट मिक्स डिझाईन करताना, हा आहे आपला कॉन्सिस्टन्सी फॅक्टर. तर नेक्स्ट आहे वॉटर कॉन्टेंट. वॉटर कॉन्टेंट किती वापरायचं, कसं वापरायचं, हे वॉटर कॉन्टेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्कॅबिलिटी. वर्कॅबिलिटी किती पाहिजे, कशी पाहिजे, कार्यक्षमता. त्यानंतर नेक्स्ट इंट्रॅप्ट एअर. इंट्रॅप्ट एअर कसा पाहिजे, कुठं कसा झाला पाहिजे, हा आहे इंट्रॅप्ट एअर. त्यानंतर फील्ड ऑर साईट वेदर कंडिशन्स. फील्ड ऑर साईट वेदर कंडिशन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडमिक्चर्स. ॲडमिक्चर्स कसे केले पाहिजेत ते आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेंथ रिक्वायरमेंट. स्ट्रेंथ रिक्वायरमेंट. ओके, स्ट्रेंथ रिक्वायरमेंट. हे झाले आपले फॅक्टर्स. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. वॉटर सिमेंट रेशो. सेकंड सिमेंट ॲग्रिगेट रेशो. थर्ड ग्रेडेशन ऑफ ॲग्रिगेट. कॉन्सिस्टन्सी. वॉटर कॉन्टेंट. वर्कॅबिलिटी. इंट्रॅप्ट एअर. फील्ड ऑर साईट वेदर कंडिशन. ॲडमिक्चर. स्ट्रेंथ रिक्वायरमेंट. हे झाले आपले फॅक्टर्स अफेक्टिंग द कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं मेथड्स ऑफ प्रपोर्शनिंग मिक्स.
मिक्स डिझाईन. मेथड्स ऑफ प्रोपोर्शनिंग मिक्स डिझाईन. प्रपोर्शन करताना कोणत्या कोणत्या मेथड्स वापरल्या पाहिजेत तर मिक्स डिझाईनच्या. फॉलोइंग आर द मेथड्स विच आर यूज प्रपोर्शनिंग. या काय फॉलोइंग मेथड्स दिलेल्या आहेत त्या यूज करायच्या. ओके, फर्स्ट मेथड आहे आर्बिट्ररी प्रपोर्शनल मेथड. कोणती? आर्बिट्ररी प्रपोर्शनल मेथड आहे फर्स्ट. नंतर सेकंड आहे मॅक्झिमम डेन्सिटी मेथड. मॅक्झिमम डेन्सिटी मेथड. त्यानंतर थर्ड आहे फायनेस मॉड्युलस मेथड. कोणती? फायनेस मॉड्युलस मेथड. त्यानंतर नेक्स्ट आहे सरफेस एरिया मेथड. सरफेस एरिया मेथड. त्यानंतर नेक्स्ट आहे ACI कमिटी मेथड. कोणती आहे? मेथड्स ऑफ प्रपोर्शनमध्ये ACI कमिटी मेथड. त्यानंतर नेक्स्ट आहे रोड नंबर 4 मेथड. तर नेक्स्ट आहे IRC 44 मेथड. तर नेक्स्ट आहे हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट मिक्स डिझाईन मेथड. मेथड बेस्ड ऑन फ्लेक्चरल स्ट्रेंथ. तर नेक्स्ट इंडियन स्टँडर्ड मेथड. आणि लास्ट आहे ट्रायल मेथड. तर अशा प्रकारे इथे 10 मेथड्स दिलेल्या आहेत मेथड्स ऑफ प्रपोर्शनिंग मिक्स डिझाईनच्या. 10 मेथड्स आहेत. फर्स्ट आहे आर्बिट्ररी प्रपोर्शनल्स मेथड. नंतर नेक्स्ट मॅक्झिमम डेन्सिटी मेथड. नेक्स्ट फायनेस मॉड्युलस मेथड. नेक्स्ट सरफेस एरिया मेथड. नेक्स्ट ACI कमिटी मेथड. नेक्स्ट रोड नंबर 4 मेथड. तर नेक्स्ट IRC 44 मेथड. हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट मिक्स डिझाईन मेथड. नेक्स्ट आहे मेथड बेस्ड ऑन फ्लेक्चरल स्ट्रेंथ, इंडियन स्टँडर्ड मेथड, ट्रायल मेथड. ओके, हा पॉईंट झाला आपला मेथड्स ऑफ प्रपोर्शनल मिक्स डिझाईन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करतो आहे टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटची टेस्टिंग कशी घ्यायची? टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट. Testing of concrete. Testing of concrete plays an important role in controlling and confirming the quality of concrete works. Testing of concrete plays an important role in controlling and confirming the quality of concrete works. म्हणजे काय? जे आपण टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट करतो ते करताना काय करायचं? इम्पॉर्टंट रोल काय आपला? कंट्रोलिंग अँड कन्फर्मिंग द क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट वर्क्स. जे आपण कंट्रोलिंग अँड कन्फर्मिंग करतो ते क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट वर्क्सचं त्याच्यावर आपली टेस्टिंग ही काय असते? डिपेंड असते. रिपीट करतो मी. टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग अँड कन्फर्मिंग द क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट वर्क्स. ओके, नेक्स्ट आहे आपला सिस्टमॅटिक टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल्स. सिस्टमॅटिक टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल्स. फ्रेश concrete and hardened concrete are inseparable part of any quality control program for concrete, which helps to achieve higher efficiency of the material use and greater assurance of the performance of the concrete with regard to both strength and durability. Okay, काय सांगितले? सिस्टमॅटिक टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल्स. जे आपली सिस्टमॅटिक टेस्टिंग करायची रॉ मटेरियल्सची. त्यानंतर फ्रेश कॉन्क्रीट अँड हार्डन कॉन्क्रीट ही झाली टेस्टिंग आर इन्सपरमेबल पार्ट ऑफ एनी क्वालिटी कंट्रोल. काय होतं? एनी क्वालिटी कंट्रोलने काय होतं? प्रोग्राम फॉर कॉन्क्रीट विच हेल्प्स टू अचीव हायर इफिशियन्सी. कशाच्या मदतीने करायचं? टू अचीव हायर इफिशियन्सी ऑफ द मटेरियल use and greater assurance of the performance of the concrete with regard to both strength and durability. Okay, ही झाली आपली टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग. सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग. टेस्टिंगचं काय सिग्निफिकन्स दिलेले आहेत पहा इथं. सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग.
One of the purpose of testing concrete is to confirm that concrete is used and has developed is required strength. म्हणजे काय होतं त्याचा एक वन पर्पज बा टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट करताना कन्फर्म दॅट कॉन्क्रीट जे आपण कॉन्क्रीट यूज करतोय साईट हॅज डेव्हलप इज रिक्वायर्ड स्ट्रेंथ. ते आपल्या साईजवर काय करतं साईट हॅज डेव्हलप रिक्वायर्ड स्ट्रेंथ. ते रिक्वायर्ड स्ट्रेंथ काय करतं फाइंड करतं. त्या झाला सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंगचा फर्स्ट सिग्निफिकन्स आहे. वन ऑफ द पर्पज ऑफ टेस्टिंग कॉन्क्रीट इज टू कन्फर्म दॅट द कॉन्क्रीट यूज at the site has developed the required strength. Okay. Then next day, as the hardening of concrete takes time, one will not come to know the actual strength of concrete for some time. As the hardening of concrete takes time, one will not come to know the actual strength of concrete for some time. Second significance. Then the third is, this is inherent at disadvantages in conventional test, but strength of concrete is to be known as yearly period. Yearly period कशाला म्हणायचं? This is an inherent disadvantages. तिचे disadvantages आहेत in conventional test. म्हणजे this has inherent disadvantage in conventional test, but if strength of concrete is to be known at an yearly period, concrete is to be known as yearly period. Accelerated strength test can be carried out to predict 28 days strength. त्याच्या 28 दिवसात काय होतं ते प्रेडिक्ट कॅरेड करते 28 दिवसामध्ये तुमची कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ ही फाइंड होते. बट मोस्टली वेन करेक्ट मटेरियल्स आर यूज आर केअरफुल स्टेप्स. पण काय करायचं आपण करेक्ट मटेरियल त्यामध्ये यूज करायचं आणि काळजीपूर्वक स्टेप्स करायच्या आर टेकन ॲट एव्हरी स्टेज ऑफ द वर्क. प्रत्येक स्टेजला काळजीपूर्वक आपण स्टेप्स करत राहायच्या. कॉन्क्रीट नॉर्मली गिव्ज अ रिक्वायर्ड स्ट्रेंथ. आपल्याला मग कॉन्क्रीट काय करणार आपली जी रिक्वायर्ड स्ट्रेंथ आहे तेवढी देणार. रिपीट करतो मी पॉईंट. दिस इज ॲन इनहरंट डिसएडव्हांटेजेस in conventional test, but if strength of concrete is to be known at an yearly period, accelerated strength test can be carried out to predict 28 days strength. But mostly when the correct materials are used and careful steps are taken at every stage of the work, concrete normally gives the required strength. Okay. And the next step, the test also have deterring effect on those responsible for construction works. The test also have a deterring effect. The test also have a deterring effect. The deterring effect is those responsible for construction works. Responsible for construction works. The results of the test hardened concrete, even if they known as late, help to resolve the quality of concrete and enable adjustment to be made in the production of further concretes. म्हणजे काय सांगितलं त्यांनी टेस्ट ऑल्सो डिटरिंग इफेक्ट ऑफ द रिस्पॉन्सिबल. जे काय रिस्पॉन्सिबल आपलं इफेक्ट असतो तो डिटरिंग करण्यासाठी कन्स्ट्रक्शन ऑफ वर्कसाठी द रिझल्ट इज कॅन टेस्ट हार्डन कॉन्क्रीट. त्यासाठी रिझल्ट कसं घ्यायचा आहे टेस्ट हार्डन कॉन्क्रीट वापरायचं आहे. एव्हन देन नोन ॲज लेट. त्याला काय करायचं लेट हेल्प ऑफ रिवॉल्व क्वालिटी ऑफ कंट्रोल अँड इनेबल ॲडजस्टमेंट टू बी मेड in the production of further concretes. Okay. The next point आपला टेस्ट आर मेड बाय कास्टिंग क्यूब्स. कास्टिंग क्यूब्सचा पण आपण त्यामध्ये उपयोग करू शकतो किंवा सिलेंडर फ्रॉम द रिप्रेझेंटेटिव्ह कॉन्क्रीट. जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह कॉन्क्रीटचे सिलेंडर असतात ते पण आपण त्यात वापरू शकतो किंवा कोर्स कट फ्रॉम द ॲक्च्युअल कॉन्क्रीट. कोर्स कट फ्रॉम द ॲक्च्युअल कॉन्क्रीट हे पण आपण त्यामध्ये वापर करू शकतो. टेस्ट आर मेड बाय कास्टिंग क्यूब्स. हे कशाचे टेस्ट घेऊ शकतो आपण टेस्ट आर मेड बाय कास्टिंग क्यूब्स और सिलेंडर फ्रॉम रिप्रेझेंटेटिव्ह कॉन्क्रीट और कोर्स cut from the actual concrete. It is to be remembered that is standard compression test. Specimen gives a measure of the potential strength of the concrete and not to the strength of the concrete in structure. Okay.
हे झालं आपलं सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग. टेस्टिंगचा सिग्निफिकन्स काय आहे? तर हा झाला सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट क्यूब्स. डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट क्यूब्स. New point is determination of compressive strength of concrete cubes. त्यामध्ये काय कॉम्प्रेशन टेस्ट इज कॅरीज टू डिटरमाइन द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कॉम्प्रेशन टेस्ट काय करते? कॅरी टू डिटरमाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कॉम्प्रेशन टेस्ट करताना काय होतं? डिटरमाइन करतो आपला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कॉन्क्रीटचा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय किती आहे हा आपण डिटरमाइन करतो क्यूबच्या साहाय्याने किंवा कॉन्क्रीट सिलेंडरने. त्यानंतर नेक्स्ट इट इज द मोस्ट कॉमन टेस्ट. ही काय मोस्ट कॉमन टेस्ट आहे. कंडक्टेड ऑन हार्डन कॉन्क्रीट. कंडक्टेड ऑन हार्डन कॉन्क्रीट ही मोस्ट कॉमन टेस्ट आहे. पार्टली बिकॉज it is an easy test to perform and partly because most of the desirable characteristics properties of concrete are qualitatively related to its compressive strength. ही झाली डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. थोडीशी त्यांनी डेफिनेशन सांगितली. पुन्हा मी एक्सप्लेन करतो. Compression test is carried to determine the compressive strength of concrete cubes or concrete cylinder. It is the most common test conducted on hardened concrete, partly because it is an easy test to perform and partly because most of the desirable characteristic properties of concrete are qualitatively related to its compressive strength. Okay, पुढे काय दिलं आहे? The procedure of determination of compressive strength is as follows. प्रोसिजर काय आहे डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथची ते आपण आता एक्सप्लेन करूया. Procedure of determination of compressive strength. First point is the compression test is carried out the cube specification of the size 50 by 50 by 50 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय करायचं कॉम्प्रेशन टेस्ट कॅरीड आउट करताना एक स्पेसिमेन घ्यायचा आहे, क्यूब घ्यायचा आहे 50 बाय 50 बाय 50 सेंटीमीटरचा. म्हणजे सगळ्या बाजूने काय 50 सेंटीमीटर त्याची डायमीटर पाहिजे असं एक आपण क्यूब घ्यायचा आहे. म्हणजे चौकोनाकृती एक ठोकळा घ्यायचा आहे किंवा सिलेंडर ऑफ हाईट 30 सेंटीमीटर अँड डायमीटर 50 सेंटीमीटर. किंवा एक सिलेंडर घ्यायचं आहे आपलं आयताकृती 30 सेंटीमीटर त्याची हाईट पाहिजे आणि डायमीटर किती पाहिजे त्याची 50 सेंटीमीटर. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. काय होती फर्स्ट स्टेप? द कॉम्प्रेशन टेस्ट इज कॅरीड आउट अँड क्यूब स्पेसिमेन ऑफ द साईज 50 बाय 50 बाय 50 सेंटीमीटर ऑफ सिलेंडर ऑफ हाईट 30 सेंटीमीटर अँड डायमीटर 50 सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट्स आर फिल्ड इन टू द मोल्ड इन 3 लेयर्स. कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट्स आर फिल्ड इन टू द मोल्ड 3 लेयर्स. ते कॉन्क्रीटचे जे इन्ग्रेडियंट असतील ते आपण 3 लेअरमध्ये त्यामध्ये मोल्ड करायचे आहेत 3 लेयर्समध्ये. अँड ईच लेयर इज कॉम्पॅक्टेड बाय टॅम्पिंग रॉड. प्रत्येक लेयर काय करायचं आहे आपला कॉम्पॅक्ट करायचा आहे टॅम्पिंग रॉडच्या मदतीने इन नॉट लेस दॅन 25 बिलोज आर युजिंग व्हायब्रेटर. तो काय 24-25 आपण काय करायचं आहे टॅम्पिंग रॉडच्या मदतीने कॉम्पॅक्ट करायचं आहे. म्हणजे वरून असा कॉम्पॅक्ट करायचा आहे बाय युजिंग व्हायब्रेटरच्या मदतीने. ओके, द सेकंड स्टेप concrete ingredients are filled into the mold in 3 layers and each layers are compacted by tamping rod not less than 25 blows or by using vibrators. Okay, त्यानंतर थर्ड स्टेप आहे आपली सेम स्पेसिमेन्स आर प्लेस्ड वॉटर फॉर क्युरिंग ॲट टेम्परेचर 27 ± 2 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सेम स्पेसिमेन्स प्लेस करायचे आहेत वॉटर क्युरिंग करायच्या वेळेस. टेम्परेचर किती पाहिजे त्याचं 27 डिग्री सेल्सिअस 27 डिग्री सेल्सिअस. द क्यूब मूड्स टेस्टेड आफ्टर 3 days. त्यानंतर क्यूब काय करायचं आहे मूड करायचं आहे टेस्टेड किती दिवसाच्यानंतर 3 दिवसाच्यानंतर 3 days 7 days किंवा 160 हॉर्समध्ये अँड 28 days. त्याच्यानंतर आपण काय 3 दिवसांनी एकदा पाहायचं आहे 7 दिवसांनी एकदा पाहायचं आहे आणि 28 दिवसानंतर त्याची
किती ते हार्ड झालं हे पाहायचं आहे. द डेज पर हॉर्स बिंग मेजर्ड फ्रॉम द टाईम द वॉटर इज ॲडेड टू ड्राय इन्ग्रेडियंट्स. मग आपण काय करायचं डेज पर हॉर्स म्हणजे आपल्या दिवसामध्ये किती तास आहेत त्याच्यामधून आपण बिंग मेजर्ड करू शकतो फ्रॉम द टाईम द वॉटर इज ॲडेड टू द ड्राय इन्ग्रेडियंट्स. ओके. तर नेक्स्ट स्टेप आहे आपली द फेल्युअर लोड डिवायडेड बाय क्रॉस सेशनल एरिया. आपला जो फेल्युअर लोड आहे तो डिवाइड झालेला असेल बाय क्रॉस सेशनल एरियामध्ये. देअरफॉर 225 सेंटीमीटर स्क्वेअर गिव्स द अल्टिमेट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द क्यूब्स. त्यामध्ये आपला हा एरिया डिवाइड झालेला असेल. व्हेन द क्यूब्स आर टेस्टेड इन 3, 7 and 28 days curing rapid hardening concrete shows about 90% strength gain the first 7 days and remaining in the days therefore. म्हणजे आपलं काय झालं असेल आपण 3, 7 आणि 28 दिवसामध्ये आपली जी क्युरिंग केली हार्डनिंग केलं कॉन्क्रीटचं त्यानंतर आपण काय 90% स्ट्रेंथ आपली जी 90% स्ट्रेंथ आहे ती आपल्या पहिल्या 7 दिवसामध्येच झालेली असेल आणि जी उरलेली 10% आहे ती काय आहे ती नंतरच्या 28 दिवसामध्ये झालेली असेल. म्हणजे पहिली जी आपली आहे ती पहिल्या 7 दिवसामध्ये आपली 90% स्ट्रेंथ ही त्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायर्ड होती आणि नंतर रिमेनिंग द डेज आर देअर आफ्टरच्या दिवसामध्ये आपली ती स्ट्रेंथ होते. त्यानंतर लास्ट आहे द टेस्ट रिझल्ट आर को रिलेटेड बाय टेस्टिंग 2 and 3 स्पेसिमेन और इच क्युरिंग पिरियड. म्हणजे काय द टेस्टचा रिझल्ट आहे तो को रिलेटेड बाय टेस्टिंग 2 and 3 स्पेसिमेन 2 आणि 3च्या स्पेसिमेन ऑफ क्युरिंग पिरियडमध्ये होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला पॉईंट द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट डिपेंड्स नंबर ऑफ व्हेरिएबल इन इन्क्लूड. त्यामध्ये कोणते कोणते नंबर ऑफ व्हेरिएबल इन्क्लूड होतात ते आपण नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट लेक्चरला इथून पुढे स्टार्ट करूया आपण. ओके. तर आपण प्रोसिजर पाहिली डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॉन्क्रीट क्यूब्सची. त्याच्या अगोदर पाहिलं सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग आणि टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट हे आपण कवर केलं आहे आजच्या लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू.